नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण रविवार स्पेशल अगदी झटपट तयार होणारी आणि चविष्ट अशी आपण प्रॉन्स बिर्याणी म्हणजेच कोलंबीची बिर्याणी बनवणार आहोत. चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर कोलंबी बिर्याणी बनवण्यासाठी प्रथम आपण अर्धा कच्चा भात शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे पातेल्यात पाणी गरम करून घेतले आहे. त्यात 1 चमचाभर जिरे, त्याबरोबरच तमालपत्र 4 ते 5 इथे आपण मिरे घेतले आहेत, त्याबरोबर स्टार फूल आणि थोडंसं आपण दालचिनीचा तुकडा आणि 1 हिरवी वेलची घेतली आहे. हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व मसाले व्यवस्थितपणे अशा प्रकारे ढवळून घेतल्यावर आणि त्याचा सुवास आल्यावर लगेचच आपण भिजवून घेतलेले साधारणतः 2 वाट्या मी बासमती तांदूळ व्यवस्थितपणे भिजवून घेतले आहेत. ते सर्वच्या सर्व अगदी अशा प्रकारे सर्व पाण्यात घालून घेऊया. बासमती तांदूळच इथे घ्यायचा आहे. बासमती तांदूळ भिजवून घेताना त्याआधी 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे. आता अशा प्रकारे पाण्यात आपण हे तांदूळ घातल्यावर गॅस मिडियम ठेवून सतत ढवळत राहूया. हलक्या हाताने ढवळून घ्यायचे आहे. तांदूळ भिजवून घेतले आहे त्यामुळे तांदूळ तुटण्याची शक्यता असते. अशा प्रकारे हलक्या हाताने ढवळून घेतल्यावर आता आपण फक्त 70 to 80% हा भात व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहोत. साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर पाहू शकता भात अगदी व्यवस्थित शिजला आहे. 80%च अशा प्रकारे अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा आहे. लगेचच गॅस बंद करूया आणि हे आपण पाणी पूर्णपणे निथळून घेऊया. म्हणजे भातातील पाणी पूर्णपणे काढून घेऊया आणि जमतील तेवढे जे आपण खडे मसाले त्यामध्ये घातले आहेत तेही काढून घेऊया. खड्या मसाल्यांची पुरेपूर चव तांदळामध्ये उतरली आहे. जास्त खडे मसाले ठेवायचे नाहीत. आता अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे भात तयार करून घेतल्यावर आणि शिजवून घेतल्यावर त्यातील पाणी निथळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये थंड पाणी घालायचे आहे. म्हणजे भात शिजण्याची प्रोसेस लगेचच थांबते. थंड पाण्याचा अगदी पुरेपूर इथे वापर करून घेतल्यावर नंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथळून अशा प्रकारे ठेवायचे आहे. अशा प्रकारे तांदूळ व्यवस्थितपणे निथळून घेतल्यावर लगेचच ते आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर कोलंबी इथे मी मॅरिनेट करून घेतली आहे कोलंबीचा रस्सा बनवण्यासाठी म्हणजेच ग्रेव्ही बनवण्यासाठी. आता ही कोलंबी मॅरिनेट करत असताना त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, त्याबरोबरच आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना याची हिरवी पेस्ट इथे घातली आहे आणि व्यवस्थितपणे मॅरिनेट करून घेतली आहे. त्याबरोबरच मीठही वापरले आहे. आता लगेचच आपण कोलंबीचा जो आपण रस्सा बनवणार आहोत किंवा ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी सुरुवात करूया. इथे मी भांड्यात साधारणतः 3 ते 4 चमचे तेल वापरत आहे. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 तमालपत्र, दालचिनीचा छोटा तुकडा, त्याबरोबरच स्टार फूल आणि 4 ते 5 इथे मिरे आणि 1 इथे हिरवी मिरची घेतली आहे. खडे मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण खडे मसाले फक्त 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊया. खडे मसाले व्यवस्थित अगदी फुलल्यावर लगेचच त्यामध्ये आपण 1 मोठ्या कांद्याची पेस्ट घालूया. इथे कांद्याच्या पेस्टचाच वापर करायचा आहे. त्यामुळे ग्रेव्ही अगदी स्मूथ अशी टेक्स्चर येते आणि त्याशिवाय हॉटेलसारखी ही बिर्याणी तयार होते. म्हणून कांदा किसून किंवा मिक्सरमधून अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता कांदा साधारणतः 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे खडी मसाल्याबरोबर व्यवस्थित परतून घेऊया. कांदा थोडासा परतून घेतल्यावर आणि थोडासा त्याचा रंग बदलल्यावर लगेचच आपण 1 वाटी टोमॅटो प्युरे घालूया. इथे मी 2 मोठे टोमॅटो मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून व्यवस्थितपणे अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतली आहे. आता ही पेस्ट आपण कांद्याबरोबर व्यवस्थितपणे परतून घेऊया. कांदा आणि टोमॅटो याचा पूर्णपणे कच्चेपणा जाईस्तोवर साधारणतः 3 ते 4 मिनिटे अशा प्रकारे मीडियम गॅस करून आपण ही पेस्ट व्यवस्थितपणे परतून घेऊया. साधारणतः 4 मिनिटांनंतर पाहू शकता कांदा टोमॅटोची पेस्ट अगदी व्यवस्थित अशा प्रकारे मी परतून घेतली आहे. आता त्यात आपण 1 मोठा चमचा मालवणी मसाला, त्याबरोबरच हळद आणि इथे मी धणेपूड घेतली आहे. आता हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी लाल तिखटही घेतले आहे. लाल तिखट ही मी रोजच्या वापरातही घेतले आहे. काश्मीरी रेड चिली पावडरही तुम्ही इथे घेऊ शकता. आता अशा प्रकारे मसाले आपण ह्या ग्रेव्हीच्या मिश्रणात घातल्यावर साधारणतः 2 ते 3 मिनिटे अगदी व्यवस्थितपणे परतून घेऊया.
म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल. अशा प्रकारे व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि गॅस मिडियम ठेवून ही ग्रेव्ही व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर ग्रेव्ही व्यवस्थित शिजल्यावर आणि थोडेसे तेल सुटल्यावर अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे ग्रेव्ही शिजवून मी घेतली आहे. म्हणजे मसालेही अगदी व्यवस्थित त्याबरोबर एकजीव झाले आहेत आणि त्याचा कच्चेपणा गेला आहे. लगेचच मॅरिनेट केलेली कोलंबी त्यामध्ये घालूया आणि अशा प्रकारे मसाल्यात कोट होईस्तोवर हलक्या हाताने एकजीव करून घेऊया. मसाल्यात आपण जी कोलंबी घातली आहे ती अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच आता आपण त्यामध्ये थोडेसे पाणी घालूया. आवश्यकतेनुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे. कमी पाण्याचा वापर करायचा आहे. आपण ही कोलंबी बिर्याणी बनवत आहोत त्यामुळे अगदी कमी पाण्यामध्ये व्यवस्थितपणे आपण ही शिजवून घेणार आहोत. कोलंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता पाणी घातल्यावर व्यवस्थितपणे कोलंबी एकजीव करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. कोलंबी मॅरिनेट करताना मी मीठ घातले आहे त्यामुळे इथे ग्रेव्हीच्या अंदाजानुसार आपण मीठचा वापर करत आहोत. आता मीठ घातल्यावर व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकजीव करून घेतल्यावर भांड्यावर झाकण ठेवूया आणि फक्त 5 मिनिटे ही कोलंबी व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. गॅस इथे मीडियम ठेवून आपण शिजवून घेणार आहोत. साधारणतः 5 मिनिटानंतर पाहू शकता कोलंबी अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि ग्रेव्ही दाटसर अशी झाली आहे. आता अशा प्रकारे आपण व्यवस्थितपणे कोलंबीची ग्रेव्ही तयार करून घेतली आहे. तुम्ही याच्यापेक्षा थोडीशी आटवून घेऊ शकता, पण थंड झाल्यावर ही अगदी घट्टसर अशी तयार होते. आता थोडीशी ग्रेव्ही आपण तळाशी घालूया. त्यानंतर आता लेअरिंग करून घेणार आहोत. आता तळाशी अशा प्रकारे कोलंबीचा आपण ग्रेव्ही घातल्यावर जो आपण भात शिजवून घेतला आहे सुटसुटीत असा अर्धा कच्चा, तो अगदी व्यवस्थितपणे वरून एक लेअर करून घेऊया. त्यानंतर जो आपण कांदा, इथे मी एअर फ्राय करून कांदा घेतला आहे. म्हणजे तळलेला कांदा त्याचे तेल जास्त सुटते म्हणून मी अगदी हेवी अशी बिर्याणी होऊ नये यासाठी इथे मी एअर फ्राय करून अशा प्रकारे कांदा घेतला आहे. तो अगदी हलक्या हाताने वरती भुरभुरूया. एअर फ्राय केलेला कांदाही अगदी व्यवस्थितपणे कुरकुरीत असा होतो. जर एअर फ्राय नसेल तर तुम्ही अशा प्रकारे तळून घेऊ शकता. आता लगेचच वरून आपण पुदिन्याची अशा प्रकारे तोडून पाणी घालूया. त्यामुळे ही जी आपण बिर्याणी बनवत आहोत अगदी हॉटेल स्टाईल तयार होते. त्यानंतर पुन्हा आपण जो कोलंबीचा रस्सा तयार करून घेतला आहे ग्रेव्ही, ती त्यावर अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे स्प्रेड करून घेऊया. अशा प्रकारे सर्व आपण ग्रेव्ही कोलंबीची जी तयार करून घेतली आहे ती भातावर स्प्रेड करून घेतल्यावर पुन्हा जो आपण भात तयार करून घेतला आहे अर्धा कच्चा, त्याचा एक लेअर अशा प्रकारे व्यवस्थितपणे पसरवून घेऊया. त्यानंतर एअर फ्राय केलेला कांदा वरून अशा प्रकारे भुरभुरूया आणि लगेचच आपण पुदिन्याची पानेही त्यावर अशा प्रकारे तोडून घालूया. त्यानंतर इथे मी साधारणतः पाववाटी दुधामध्ये आपण लाल कलर अशा प्रकारे घातला आहे. लाल कलर अशा प्रकारे जर नसेल तर तुम्ही इथे केशरच्या काड्या असतात त्याही इथे वापरू शकता. त्यानंतर चमचावर अशा प्रकारे दूध व्यवस्थितपणे स्प्रेड करून घेतल्यावर आता वरून आपण फक्त एक छोटा चमचा तूप घालूया. तूप घालणे ऑप्शनल आहे. घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आता आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि ही बिर्याणी आपण गॅसवर ठेवून फक्त 10 मिनिटे बिर्याणीला दम देऊन घेऊया. प्रथम आपण अगदी गॅस मीडियम ठेवून 2 ते 3 मिनिटे अगदी व्यवस्थितपणे बिर्याणी वाफवून घेणार आहोत. त्यानंतर 8 मिनिटे आपण व्यवस्थितपणे बिर्याणीला दम देऊन घेणार आहोत. 8 मिनिटानंतर गॅस बंद करूया आणि ही बिर्याणी लगेचच गरमागरम सर्व्ह करूया. अशा प्रकारे आपण बिर्याणीची वाफ काढून पूर्णपणे घेतल्यावर म्हणजे थोडीशी कोमट करून घेतल्यावर लगेचच आता गरमागरम बिर्याणी सर्व्ह करूया. घरच्या घरी तुम्ही ही प्रॉन्स बिर्याणी बनवू शकता, म्हणजेच कोलंबी बिर्याणी एकदम झटपट आणि घरगुती मसाले वापरून. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.